नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रवरती। आजचा विषय महत्त्वाचा म्हणजे 6 खासदारांची ही दिल्लीमध्ये अमित शाह यांच्याबरोबर बैठक झालेली आहे। त्यामुळे पहिलं म्हणजे जेव्हा हे 6 खासदार फुटत होते, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जात होते, तेव्हा काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित राहिले होते। हे जे खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जात आहेत ते फक्त निधीसाठी जात होते का? याशिवाय ठाकरेंची साथ सोडल्यावर या फुटीला नेमकं कोणी बळ दिलं होतं, कुठून हे बळ मिळालं होतं, याची एक चर्चा सुरू झाली होती। आणि एकूण आता शिंदेंच्या कालच्या बैठकीनंतर या सगळ्यांची उत्तरं आपल्याला मिळतायत का, आणि कालची जी बैठक झालेली आहे त्यातून नेमकं काय अर्थ लावायचा आहे, पुढचं राजकारण हे कसं असणार आहे, यातून हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर ठाकरे सेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत ज्या 6 खासदारांनी प्रवेश केला त्यांची शिंदेंच्या नेतृत्वामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर काल बैठक झाली। ही बैठक दिल्लीला झाली, जिकडे 6 खासदार उपस्थित होते आणि 6 खासदारांबरोबर एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची जवळपास 45 मिनिटं ही बैठक झाली। शिवाय ही बैठक झाल्यावरती एकनाथ शिंदे यांनी अमित शहांबरोबर 15 मिनिटं एक वेगळी चर्चा केली। आता या सगळ्या चर्चेनंतर ऑफिशियली शिंदेंच्या पक्षातून नेमकं यावरती काय माहिती समोर आलेली आहे ती मी तुम्हाला सांगतो। एकनाथ शिंदे यांच्या 6 खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यातून जी माहिती समोर आली ती म्हणजे उभाटा गटातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या 6 खासदारांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्लीत सदिच्छा भेट घेतली। या भेटीला त्यांनी सदिच्छा भेट असं नाव दिलेलं आहे। आणि या महत्त्वपूर्ण बैठकीला शिवसेनेचे गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते। आता श्रीकांत शिंदे यांचा रोल जो आहे या संपूर्ण 6 फुटीर खासदारांमध्ये त्यांचा एक रोल जो आहे ते फोडण्यामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण की जेव्हा एक फोटो जो आहे तो समोर आलेला आहे त्यामध्ये देखील प्रताप सरनाईक आणि श्रीकांत शिंदे हे त्या खासदारांबरोबर बैठकी जी आहेत त्या घेत होते, त्यामुळे त्यांचा रोल यामध्ये महत्त्वाचा मानला जातो आणि ते देखील या बैठकीला उपस्थित असल्याचं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑफिशियली सांगण्यात येत आहे। आता या भेटी दरम्यान शिवसेनेत आलेल्या या 6ही खासदारांच्या आपापल्या मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांना गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झालेली आहे। जी कोणती विकास कामे आहेत त्यांना गती दिलं जाईल हे एक या बैठकीमध्ये ठरलेलं आहे। केंद्राच्या अखत्यारीत असणारे विविध प्रकल्प, जे कोणते प्रकल्प केंद्राच्या अंतर्गत येतात, आवश्यक निधी आणि पायाभूत सुविधा या विकासाला जे काही लागणार आहे त्याची गती मिळावी, त्यासाठी ही जी बैठक आहे ती आयोजित करण्यात आली होती। आणि या सगळ्याची मागणी म्हणजे या विकासाला गती देण्यासाठी जो काही निधी लागतो त्याची मागणी 6ही खासदारांनी अमित शाह यांच्याकडे केलेली आहे, या बैठकीमध्ये केलेली आहे। शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व खासदारांचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्या मतदारसंघातील लोककल्याणकारी योजना आणि विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून जो काही निधी किंवा इतर कोणत्याही बाबीची कमतरता जी आहे ती भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आहे ती अमित शाह यांनी दिलेली आहे। म्हणजे एकूण या बैठकीमध्ये काय ठरलं हे ऑफिशियली निधीबाबत आहे आणि विकास कामांबाबत आहे, अशा प्रकारची माहिती ही स्वतः एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून समोर येते। आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे अमित शाह यांच्या भेटीतून आणि त्यांच्या ग्वाहीतून एवढं स्पष्ट झालंय की आगामी काळामध्ये या 6 खासदारांना दिल्लीतून स्वतः अमित शाह हे बळ देणार आहेत आणि त्याची काळजी की या खासदारांना पुरेपूर रसद दिली जाईल, पुरवली जाईल, याची काळजी स्वतः अमित शाह या बाबतीत घेणार आहेत, हे देखील आता या माहितीमधून स्पष्ट समोर येते। म्हणजे एकूण इथून बळ कुठून मिळालेलं आहे तर दिल्लीतून अमित शाह यांनी हे बळ दिलेलं आहे। आणि पुढच्या काळामध्ये आगामी काळामध्ये जे काही राजकारण आता पुढे होणार आहे किंवा जी काही टर्म असणार आहे खासदारांची त्यामध्ये त्यांना रसद पुरवण्याचं काम हे स्वतः दिल्लीतून होईल। आता निधीचा विषय मार्गी लावण्याच्या आश्वासनाने आगामी काळात विरोधक खासदारांना देखील हा एक इशारा आहे का, हा प्रश्न निर्माण होणार आहे, कारण की विरोधी पक्षातील नेते असाल तर तुमचं काय होऊ शकतं हा एक कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न आहे का, या फुटी मागून हा देखील प्रश्न एक कायम असणार आहे। आणि यामध्ये देखील म्हणजे निधी कशा स्वरूपामध्ये जर तुम्हाला एक्स्ट्रा हवाय तर काय करावं लागतं
हा एक प्रकारचा हा यातून संदेश आहे का, हा देखील प्रश्न आहे. तुम्हाला यावर काय वाटतं, तुमचं मत देखील सांगा. आता याशिवाय महत्त्वाचा विषय म्हणजे 45 मिनिटं फक्त निधीवरती चर्चा होईल का, तर तसं देखील नाही आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो आगामी काळात आहे. म्हणजे 20 जुलैपासून, सोमवारपासून संसदेमध्ये अधिवेशन होणार आहे आणि त्या अगोदर 17 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी देखील माहिती समोर येते. आता यामध्ये श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद जे आहे ते फिक्स आहे अशा माहिती आपल्याला समोर आलेल्या असतील, अशा बातम्या समोर आलेल्या असतील. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांचं कॅबिनेट मंत्रीपद म्हणजे एक मंत्रीपद हे शिवसेनेला फिक्स आहे. आणि श्रीकांत शिंदे यांना का देण्यात येते हे देखील महत्त्वाचं आहे. या 6 फुटीर खासदारांना पक्षामध्ये आणणं, त्यांच्याबरोबर समन्वय साधणं, यासाठी श्रीकांत शिंदे यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यामुळेच त्यांचं हे बक्षीस आहे अशा प्रकारचं एक देखील चित्र सध्या सांगितलं जात आहे आणि वक्तव्य जी आहे ती समोर येत आहेत. त्यामुळे यात श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्री फिक्स आहेत आणि एक राज्यमंत्रीपद जे आहे ते देखील एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील जे 6 फुटीर खासदार आहेत त्यांच्यापैकी एकाला देण्यात येऊ शकतं असं देखील म्हटलं जात आहे. आता शिवाय प्रतापराव जाधव यांच्याकडे देखील एक पद आहे, ते म्हणजे आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय. आता हे जे पद जे आहे ते काढून एकनाथ शिंदे यांच्या जे सोबत आता जे खासदार आलेले आहेत त्यांना दिलं जाईल, की वेगळं एक पद जे आहे ते त्यांना दिलं जाईल आणि प्रतापराव जाधव यांचं पद कायम राहील, हा देखील प्रश्न असणार आहे. म्हणजे एकूण एकनाथ शिंदे यांच्याकडे श्रीकांत शिंदे यांचं कॅबिनेट मंत्रीपद, एक राज्यमंत्रीपद आणि प्रतापराव जाधव यांच्याकडे जे आता पद आहे आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय, तर ते पद हे कायम राहील का, असे 3 मंत्रीपद कायम राहतील का, हे पाहण्यासारखं असेल 20 जुलैपासून. आता या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांची दिल्लीमध्ये का धावपळ सुरू होती, सध्या मंत्रिमंडळ विस्तार समोर येतोय त्यामुळे ही धाव एक महत्त्वाची होती. शिवाय निधीचा विषय, जो आश्वासन त्यांना देण्यात आलेला आतापर्यंत खासदारांना की आपण निधीचा विषय मार्गी लावू, मग तो कसा मार्गी लावू, तर अमित शहा यांच्याकडून शब्द घेऊन सध्या एकनाथ शिंदे हे मुंबईत परतलेले आहेत. त्यामुळे तो विषय देखील, ते आश्वासन देखील आता मिळालेलं आहे. एकूण असं चित्र आता आपल्याला दिसून येते. आता पुढच्या काळामध्ये काय होतं ते पाहण्यासारखं असेल. 6 जे खासदार आलेले आहेत शिंदेच्या पक्षामध्ये त्यांच्याबरोबर समन्वय साधण्याचं काम हे श्रीकांत शिंदे करणार आहेत अशी देखील माहिती येते. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारात नेमकं काय घडतंय, शिंदेच्या पक्षांना एकूण 3 मंत्रीपद असणार आहेत का, हे पाहण्यासारखं असेल. म्हटलं जात आहे जे 3 म्हणजे मगाशी मी प्रतापराव जाधव यांचा जो उल्लेख केला त्यामध्ये त्यांचं एक मंत्रीपद जे आहे ते मावळचे खासदार आहेत, बारणे म्हणून खासदार आहेत, त्यांना देखील म्हणजे अर्ध म्हणजे 2.5 वर्ष यांना, 2.5 वर्ष बारणे यांना, अशी देखील एक चर्चा सुरू आहे. त्यामुळे अशी 3 मंत्रीपदं राहणार का हे पाहण्यासारखं असेल. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला. धन्यवाद.